भाटीवर या आरके क्रीडा मैदानावर सगळ्या टीमचं हार्दिक स्वागत आहे अशी कमेंट्स केली होती। चला बॅटर जाऊ द्या, पण बॅटर जाण्या अगोदर मला प्लेलिस्ट आल्याशिवाय मी गेम स्टार्ट करणार नाही। आता क्लिअर करतोय, दिली का? चहा खेळाडू कक्षाच्या बाजूला चहा आहे, ज्या कोणाला घ्यायचा आहे तर चहा घ्या। दोन्ही टीमच्या लिस्ट आल्याशिवाय मी मॅच चालू करून देणार नाही। चला मॅच आपण स्टार्ट करूया। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे। सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जेम्स बॉन्ड राई या टीमची। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय जितू, नॉन स्ट्राइकला धनजी माची आणि दोन्ही टीमचा 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये असायला हवा, अन्यथा 3 धावेची पेनल्टी आहे। 11 आहेत का? धन्यवाद किशोर पाटील, थँक्यू सांगितल्याबद्दल। आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये 2 झाडं आहेत। फाईनच्या दिशेनं नारळाचं झाड आहे आणि जवळपास स्लिपच्या दिशेनं गुलमोहरचं झाड आहे। ती झाडं जी आहेत ती झाडं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत। त्या झाडावर चेंडू कसाही लागला तरी चौकार असेल। गोलंदाजी पॉइंटवर ज्ञानेश्वर पाटील, एक्सर बी टीमचे एक बेस्ट ऑलराउंडर। पहिले षटक हाताळण्यासाठी अबाव 45चा हा खेळाडू आपण पाहतोय आणि स्ट्राइक एंडला आपण जितूला पाहतोय। जितेंद्र आणि धनजी माची ही जोडी आपण पाहतोय। जेम्स बॉन्ड राई संघाची पहिला चेंडू ऑफसाइडला चेंडूला कट केलं गेलं। 1 धाव तर वेगानं पूर्ण केली। दुसऱ्या धावेसाठी जितू शूट होतोय। फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली। 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत। सुरुवात होते राई संघाच्या या धाव संख्येला 2 या धावानं मात्र राई संघ आपला अकाउंट ओपन करतोय। जेम्स बॉन्ड राई सध्याच्या घडीला कागदोपत्री या संघाविषयी जर माहिती द्यायची गेली तर नंबर 1 वर आहे आणि खरोखरच त्या आठवणींना उजाल येतोय ज्यावेळेस मायकल या टीम मध्ये खेळायचा। यावेळेस नक्कीच बॅटची एज लागली गेली आणि चेंडू सरळ आदळला गेला तो पॅडवर। एकदा मिळेल
कारण तो सुवर्णयुग म्हणजेच 2022 आणि 2023 हे वर्ष, या वर्षाची ही मालिका नक्कीच मास्टर्स क्रिकेटची मालिका राई संघासाठी अतिशय लाभदायक. कारण जो संघ नेहमी रँकिंगमध्ये आपण खाली पाहिलं होतं, ज्या संघाला यावेळेस ऑन साईडला डीप मिड विकेट रिझनमधून रणजित म्हात्रे चेंडूला फील्ड करण्यासाठी येत आहेत. नॉस्ट्रा घेण्याला पैकी संधी आहे, संधी होती, त्या संधीचं सोनं करता आला नाहीये, ते म्हणजेच ज्ञानेश्वर पाटलांना एक धाव इथे मिळेल. धावसंख्या आहे 4. कुमार आहेत माझ्यासोबत गुणलेखन करण्यासाठी, आर के मोरवाचे एक नामांकित अष्टपैलू खेळाडू. पुढे येऊन यावेळेस अतिशय सुरेख फटका, मात्र डीप मध्ये प्रोडक्शन आहे. गणेश कडून होते चुकी. हा एक सोपा झेल होता, मात्र तो सोपा झेल गणेश कडून सुटला जातोय. कॅच इन द मॅच, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, ही अनेक सूत्र आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहिलेली आहेत. आणि यावेळेस मात्र ही अनेक सूत्र आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहिलेले आहेत. हा कॅच व्हायला होता, कारण एकतर जेम्स बॉन्ड राई संघ आहे, कागदोपत्री हा संघ नक्कीच नंबर 1 वर आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल आणि कोणता संघ पुढे येईल. यावेळेस बॉटम हँडचा वापर करत चेंडूला खेळून काढलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी झाली होती. वारंवार चुका, आणि या चुका कुठेतरी नक्कीच महागात पडू शकतील. तर एक तर धनजी माची यांना संधी, त्यानंतर जितू यांना ती संधी दिली गेली मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खेळण्याची. एक सर्बीचा संघ आजचा जो लॉर्ड्स आहे तो लगातार आपण ह्या मीराबाईंच्या संघ पाहणार आहोत. आता आपण पाहतोय एक्सर वर्सेस राई, त्यानंतर आपण मुर्धा या संघाला पाहणार आहोत. कट केलं गेलं चेंडूला, सिल्मिंड ऑफ रिझन मध्ये चेंडूला फील्ड करतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या आहे फलकावर ती म्हणजेच 9 धावा. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. End of the over number 1. थँक्यू गंग्या, धन्यवाद मित्रा. स्क्वेअर लेग पंच धन्यवाद आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं. न्यू गोल्डन मित्रमंडळ मोरवा यांच्याकडून पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 3 ओव्हर नंतर नक्कीच आम्ही ड्रिंक ब्रेक देतोय त्या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला कधी पाण्याची गरज भासली तर पाणी तुम्हाला दिलं जाईल, मात्र पाणी घेऊन कोणी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं नाही. मी अगोदर तुम्हाला एक कल्पना दिली होती, राकेश पाणी घेऊन, माफ करा चेतन, पाणी घेऊन जायचं नाही. तुम्हाला बॅट जरी घेऊन जायचं असेल तर पंचांच्या अगोदर परमिशन घ्या. मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर मी तुम्हाला याची कल्पना दिली होती, कारण न्यू गोल्डन मित्रमंडळाने आमची ती जबाबदारी उचललेली आहे. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलं जातं. मिड विकेट डीप मध्ये प्रोडक्शनला आहेत मिस्टर रणजित म्हात्रे. नॉस्ट्रागेंडला फेक, 2 धावा काही थांबत नाही आहेत. आज आरकेचा मॅच, आणि आरकेचा मॅच पाहण्यासाठी आज भरपूर प्रेक्षक येतील नो डाऊट. काल शनिवार होता आणि शनिवार देखील भरपूर एन्जॉयमेंट या आरके क्रीडा मैदानावर अनेकांच्या माध्यमातून आपण करताना पाहिली. चला मॅच ऑन करूया आपण. गणेश येतोय नंबर 2 चा गोलंदाज. आज एक चेहरा मी कदाचित मिस करतोय. सफाला एक्सप्रेस घननीला कारभारी आहेत का? नाही आहेत. आज तो चेहरा मी मिस करतोय. एक सर बी टीम मध्ये ईश्वर पाटील आहेत, मुर्ध्या गावचे जावई, डीपला ऑन रिझन मध्ये. यावेळेस कदाचित हा चेहरा, हा चेंडू तो चेहऱ्यावर आदळतोय.
इथे मात्र चुक्क होताना पुन्हा एकदा फेकी चुकीची. सावकाश सावकाश जितू सावकाश. स्वतःला दुखापत होईल असं काहीही करू नको मित्रा. वेलकम भगवानजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. प्रसाद घेऊन आलेत आम्हाला माहित आहेत. नाही मला माहित आहे प्रसाद तुम्ही घेऊन येता म्हणून मला वाटलं प्रसाद घेऊन आलेत काय. जितू व्यवस्थित आहेस ना. धावसंख्या आहे ती 13. अगदी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आणि राईगाव पंचमंडळाचे अध्यक्ष भगवानजी पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. धावा आलेले आहेत त्या फलकावर त्या 14 धावा. षटक क्रमांक 2 रिक्वायर्ड. आणि बेल्स जमिनीवर पडायला हवा, लक्षात ठेवा. आणखीन एक सूचना मी तुम्हाला देतोय, पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. जे बेल्स आहे एसटीच्या वरचं ते जमिनीवर पडायला हवं, तर तिथे डेड बॉल किंवा विकेट गृहीत धरली जाईल. जर बेल्स हातामध्ये ठेवलं आणि पुन्हा त्या हातातला बेल्स तुम्ही वर स्टंपवर ठेवला तर ती विकेट किंवा ती धाव, लक्षात ठेवा, पूर्ण होईल. यावेळेस ऑन साइडला धनजी माची यांच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय. लॉंग लेग रिझन मधून फिल्डर्स येतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. 2 धावा, 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता धनजी माची यानं. मात्र तिसरी धाव करताना धनजी कुठेतरी मात्र फसला गेला. थँक्यू. पहा पहिली मॅच सुरू झालेली आहे आणि सन्माननीय रणजितजी पाटील साहेब अमेरिकेवरून थेट जॉईन झालेले आहेत या स्पर्धेला. इथे मात्र सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर्स आहे. नॉन स्ट्राईक एंडला फेक. 2 धावा काही थांबत नाहीयेत. एक्सलेंट कॉमेंट्री भरत राऊत. थँक्यू रणजितजी, मनापासून आपलं धन्यवाद. 1 शॉट, फक्त 1 धावी गृहीत धरली जाईल. पंचांसोबत संवाद करू नका, पंचांसोबत वाद करू नका. पंच आमचे तटस्थ आहेत. चला या 1 शॉटचा इशारा पंचांना त्या ठिकाणी दिलेला आहे. चला जयवंत, धावसंख्या आहे फक्त ही 1 शॉट, एकच धाव गृहीत धरली जाईल. धावसंख्या 18. हॅलो चेक. रणजितजी पाटील साहेब, खरोखर जितकं या व्यक्तीविषयी म्हणावं तितकं कमी आहे. कारण अशी व्यक्ती जर प्रत्येक गावाला लाभली गेली तर एक सगळ्यात मोठा विषय असतो तो म्हणजेच ट्रॉफ्यांचा. ते ट्रॉफ्यांची चिंता कायमची मिटून जाईल. एक तशीच व्यक्ती मित्रांनो ओवळाच्या त्या स्पर्धेमध्ये ओवळा संघाला लाभली गेली. साई भव्य गन्ना सप्लायर्स प्रकाश पाटील यांनी मात्र त्या स्पर्धेमध्ये ओवळ्याच्या त्या स्पर्धेला संपूर्ण चेंडू जोपर्यंत प्रकाश म्हणतोय की जोपर्यंत माझ्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत मी ते चेंडू ओवळ्याच्या स्पर्धेला देईल. त्याप्रमाणे रणजितजी पाटील साहेबांनी देखील तेच वाक्य म्हटलं आहे की जोपर्यंत ही आरकेची मास्टरची स्पर्धा सुरू असेल तोपर्यंत मी या ट्रॉफी, फक्त ट्रॉफी म्हटलं तर कोणीही कशाही ट्रॉफी देतो मित्रांनो, पण असं नाहीये. माझ्या आजोबांची आठवण या संपूर्ण 23 गावामध्ये व्हायला हवी आणि उत्तम दर्जाच्या ट्रॉफी, फक्त ट्रॉफी द्यायची आहेत म्हणून कशाही ट्रॉफ्या द्यायच्या आणि आपण आपले हात वर करायचे अशातला हा भाग नाहीये. उत्तम दर्जाच्या ट्रॉफी आपण पाहतोय. यावेळेचं जर नक्कीच ट्रॉफ्यांविषयी म्हणायचं गेलं तर IPLचं सीझन सुरू आहे आणि IPL प्रमाणे आपण ट्रॉफ्या पाहतोय.
मागच्या वर्षी देखील उत्तम दर्जाच्या ट्रॉफीज दिल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षी रणजितजी पाटील देखील या ठिकाणी होते. यावर्षी ते नाही आहेत कारण काही कामानिमित्त त्यांना वेळ मिळत नाहीये. मात्र कदाचित पुढच्या वर्षी त्यांना आपण पुन्हा पाहू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. धावसंख्या झालेली आहे ती 18. End of the over number 2. Score of 18. तयार करतोय प्रशांतच्या पोराला आम्ही. तो इंग्लिश मिडियमला आहे ना, त्याच्यामुळे तो इंग्लिशमध्ये कॉमेंट्री करेल. न्यू बॉलर मिस्टर कोण आहे? मिलिंद आहे? धर्मेंद्र. यस, धर्मेंद्र येतो. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जयवंत कॅप्टन आहेत. सगळ्यात महत्वाची जोडी जम्स बॉन्ड राईस संघाची ती म्हणजे प्रशांत आणि प्रफुल्ल. सध्याच्या घडीला ही 2 नावं तरी नक्कीच इन्फॉर्म आहेत. त्यानंतर आणखीन एक नाव घ्यायचं गेलं संकेत पाटील. सध्या तरी चर्चेत आहेत हे नाव, कारण संकेत देखील 35 इयर ओल्ड. फक्त हे वर्ष, फक्त राईची शेवटची मॅच, त्यानंतर पुढच्या वर्षी 40 मध्ये पदार्पण. नाही आहे का? कमी आहे का? मला वाटलं पुढच्या वर्षी संकेत 40 मध्ये पदार्पण करेल की काय. यावेळेस ऑफ साईडला डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर्स आहेत त्या ठिकाणी. किशोर पाटील 2 धावा, 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी शूट होतोय. स्ट्राईक एंडला फेक. इथे मात्र बाद होतोय मिस्टर जितू. 2 धाव मिळतील आणि या 2 धावेने संघ पोहोचतोय जम्स बॉन्ड राई 20 या धावसंख्येवर. धावसंख्या 20 आहे आणि 2 गडी बाद झालेत. आल्या मात्र ऑफ साईडला चेंडूला खेळून काढतोय. पॉइंट रिजनचा फिल्डर्स चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगानं धावतोय त्या ठिकाणी आणि स्ट्राईक एंडला फेक देईपर्यंत 2 धावा इथे मात्र आरामात पूर्ण केल्या जात आहेत. प्रफुल्ल ज्या खेळाडूविषयी चर्चा सुरू होती, कारण सध्याच्या घडीला भरोसेमंत खेळाडू म्हणजे एखाद्या प्रोडक्टवर जो ज्याप्रमाणे आपण भरोसा ठेवतोय त्याप्रमाणेच जम्स बॉन्ड राई संघाचा हा भरोसेमंद खेळाडू आहे. कारण अपेक्षा असते राई संघाकडून, राई ग्रामस्थाकडून की या खेळाडूच्या बॅटमधून मोठी धावसंख्या उभा राहायला हवी. प्रफुल्ल आला आणि प्रफुल्ल याने मात्र षटकरनं आपला कार्ड ओपन केला. सुरेख स्टार्ट. वीरेंद्र सेहवाग कॉफी बुक स्टाईल मध्ये सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल. षटकार आणि नक्कीच विचार केला असेल की जितूची विकेट ती सॅक्रिफाईस का केली गेली, कारण पूर्ण कल्पना आहे या मोरव्याच्या भाटीच्या मैदानावर, ज्या मोरव्याच्या भाटीच्या या मैदानावर हवेचा जो वेग असतोय हा मोठ्या प्रमाणात असतोय आणि इथे किती धावसंख्या होऊ शकते याची कल्पना आहे. जवळपास 97चा स्कोर देखील आपण या मैदानावर पाहिला होता 5 ओव्हरमध्ये. अनेक अर्धशतका आपण या मैदानावर पाहिली आहेत. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर्स आहे ज्ञानेश्वर पाटील. इथे संधी आहे, परतावं लागेल कॅप्टनला, जयवंतला परतावं लागेल. आणखीन एक धक्का जम्स बॉन्ड राई संघाला. मिस्टर जयवंत बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
सांग भेटशील कवा मीटिंगशी कवा सांग देशी कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मीटिंगशी कवा सांग देशी कवा मला चुम्मा डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. थँक्यू. धावसंख्या आहे ती म्हणजे 30. अग्निशमक दलाचे अधिकारी तिसरा माहिकान आम्हाला इंग्लिश कॉमेंटेटर भेटलाय शेवटचा चेंडू असेल आमच्या समित. आणखीन एक दिग्गज कॉमेंटर. यस, इथे जमा. मोठी विकेट ही म्हणायची गेली तर जम्स बॉन्ड राईस संघाची प्राइजलेस विकेट. हॅलो चेक. मिस्टर प्रफुल्य हॅलो, बॅक हॅलो. टू द पॅव्हलियन. गॉन. हॅलो चेक. हॅलो. हॅलो हॅलो. धावसंख्या 30 आहे आणि आमच्या संवित कॉम्बॉक्स मध्ये आहेत अग्निशमक दलाचे मुख्य अधिकारी अग्निशमक अधिकारी सन्माननीय सदानंद पाटील साहेब या ठिकाणी आमच्या संवित आहेत. काय म्हणाल सर? मला वाटतं जो आता विकेट गेला पप्प्याची म्हणजे प्रफुल्ल पाटील एक मोठा झटका मिळालेला आहे राई संघाला. म्हणजे राई संघाचा तारणार संघ खेळाडू आणि मला वाटतं मी बघितलेलं क्रिकेटमध्ये 40+ मध्ये या मास्टर आगरी कोहली याच्यामध्ये जो मंडळामध्ये एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून पप्प्याची ख्याती होती. मला वाटते रँकिंगमध्ये तो 1 ते 5 मध्ये मला वाटतं 1-2 नंबरमध्ये बसू शकतो. सर काय वाटतं तुम्हाला? नक्कीच नक्कीच नो डाऊट. कारण एक चांगला आणि गुणवंत खेळाडू होता. मी म्हटलं होतं की जम्स बॉन्ड राईस संघ सर म्हणायचं गेलं तर काही वर्षाचं आपण जम्स बॉन्डचं क्रिकेट पाहिलं तर जवळपास जवळजवळ 15 या क्रमवारीवर जम्स बॉन्ड राईस संघ असायचा. 18 टीम असायच्या. आता 23 टीम आहेत. 15 क्रमवारीवर जम्स बॉन्ड राईस संघ असायचा आणि 2022 आणि 2023 मध्ये 15 वरून सरळ 10 नाहीये 5 नाहीये तर सरळ 1 नंबरवर हा संघ पोहोचतोय. इतकी प्रगती करताना हा संघ पाहायला मिळतोय. दरम्यान धावसंख्या झाली संघाची 30. 3 विकेट गेले आहेत मला वाटते. तिसरं षटक प्रतिपदावर 4 विकेट गेलेले आहेत. आणि सर बरोबर बोलत राई संघाची प्रफुल्ल दरम्यान पुढील चेंडू प्रशांतसाठी आणि सुंदर चेंडू दरम्यान धाव आणि आता खूप आणि दोन आणि तुमच्या माहितीसाठी सर हे दोन्ही खेळाडू जे आहेत हे दोन्ही खेळाडू बायसिकल मॅन आहेत. बायसिकल मॅन मी का म्हणतोय याचा देखील नक्कीच उल्लेख करेल. यावेळेस सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पिच केला गेला. इथून जर नितीनच्या बद्दल म्हणायचं गेलं तर मालवणीच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीज सायकल याच नितीनने घेतली होती आणि एक्सरच्या मैदानावर प्रशांतनं सायकल घेतली होती. मग दोघांच्याही खात्यामध्ये 1-1 सायकल आहेत मॅन ऑफ द सिरीज म्हणून. त्या कारणास्तव मी या दोन्ही बॅटर्सला बायसिकल मॅन म्हणतोय. यावेळेस स्टेट बॅटर खेळायचा होता मात्र पिचिंग जर आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप पंच दर्शवित आहेत. अपील केली होती. उत्साह जास्त होता यावेळेस त्या अपील मध्ये. चेंडू होतोय लेग बाजूला एक धावसंख्या झाली 33 ना 32 सॉरी. पुढे चेंडू आणि आम्हाला अडतीस 38 अतिशय सुंदर षटकार प्रशाच्या पाठीमधून. सर काय बोलताय षटकाराबद्दल? नाही एखाद्या खेळाडूची नैसर्गिक खेळी पाहायला खूप मजा येते आणि ही त्याची नैसर्गिक खेळी आहे. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला पाठवलं गेलेलं आहे ते काम मात्र योग्य पद्धतीनं बजावताना
प्रशांत मात्रे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फुलटॉस मिस केला या ठिकाणी. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजेच चौथं षटक सुरू आहे सर आणि फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 40 धावा. 39 धावा माफ करा. यस 39 धावा. रणजित मात्रे थोडस कानमंत्र देत आहेत. इथून एक वेगळी रणनीती असेल नक्कीच, कारण प्रशांत यांना स्ट्राईक कदाचित हवी असेल. या कारणासाठी चर्चा त्या ठिकाणी नितीन सोबत केली गेली. व्हाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्या आहे ती 40. दरम्यान एक आव्हानदार व्हाईटच्या रूपाने खूपच ऑप्शनच्या बाहेर टाकला होता आणि नितीन एक धडकत फलंदाज दरम्यान ॲटमवर आणि हा मला वाटते बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, सरळ काढले तो लॉंगआउटच्या दिशेला. एक धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन प्रशांत आणि नितीनच्या मध्ये. अति सुंदर रनिंग बिटवीन आणि धावसंख्या होती ती 42 42. दरम्यान सुंदर मला वाटते या षटकामध्ये जो प्रशांतने षटकार मारला त्याच्यामध्ये धावसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. 64 षटक संपलेले. धावसंख्या 42. 4 विकेट गेलेले आहेत आणि इथे जर खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मला वाटते 1-2 चुका झालेल्या आहेत. 42 lost of 4 wicket. Jan from Rai. हा वेलकम कोलशेत मोहन घरात आपलं सहर्ष स्वागत आहे. कोलशेत टीमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आरके क्रीडा मैदानावर सहर्ष स्वागत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी गरज साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आरके क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नेक्स्ट बॉलर आपण बघतो दीपक म्हात्रे स्लॉगवर. आणि सर आपल्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं ना तर हाणामारीचं षटक दीपक म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं हाणामारीचं षटक आहे आणि जास्त धावा जमावा लागतील. एक निर्धाव चेंडू जातोय आणि या षटकाला कमीत ते 15 धावा आले तर चांगली धावसंख्या उभारू शकतो हा राई जब्बार संघ आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं आव्हान देऊ शकतोय. दरम्यान पहिला चेंडू डॉट जातोय आणि अतिशय निसर्गरम्य ग्राउंड. मला वाटते हे भाईंदर नगरीमध्ये एक अतिशय निसर्गरम्य ग्राउंड. पुढे चेंडू आणि माले सध्या लॉंगाच्या दिशेला एक धाव पूर्ण होते. 2 सैरा धावतात दोन्ही फलंदाज. सुंदर क्षेत्र सुंदर फेक. एक धाव मिळते संघाला. प्रशांतला एक धाव मिळते. सर संपूर्ण जर 23 गावांचा जर उल्लेख करायचा गेला तर वातानुकूल एकमेव असं मैदान जे आरके क्रीडा मैदान पूर्णतः वातानुकूल आहे. सर आमची या ग्राउंडवरती मला वाटते कोरोनाच्या अतिशय कबड्डी प्रॅक्टिस व्हायची. आम्ही 5:30 वाजता ग्राउंड होते आणि सुंदर फटका मारला. सुंदर बॅट टू बॉलर आणि झेलबाद झालेले पण बस थोडस रिजे थांबवतोय. या ठिकाणी आगमन झालेला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आरके क्रीडा मंडळाच्या वतीनं. जगदीश सर आपलं सहर्ष स्वागत. मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत साहेब त्याच्यानंतर नरेशजी दादा विनंती करतोय आपण मुख्य आमच्या VIP डायसवर या. आणि या हाणामारी षटकात 3 चेंडू संपलेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूवर किती धावा उभारतोय राई संघ आणि चांगली धावसंख्या उभारून देईल तो आपल्या संघासाठी. मला वाटते प्रशांत आणि स्ट्राईक साठी योगेश हा सुद्धा एक सर अतिशय घणाघाती फलंदाज आहे. याची बॅटिंग बघितलेली आहे आणि हा लागला तर बोलून चांगली अतिशय चांगली फलंदाजी करू शकतोय. आणि नक्कीच सर एका सामन्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. आरके मोरवा वर्सेस नारंगी. एक स्वतःचा ग्राउंड आहे. यजमान संघ आहे आणि तो यजमान संघ 2 हात करणार आहे. वसई तालुक्यातील नंबर 1 चा संघ नारंगी संघ. या मॅच कडे सगळ्यांच्याच नजर आहेत. यावेळेस प्रशांतच्या बॅट मधून फटका चांगला होता मात्र नक्कीच कालची कल्पना नव्हती. या खेळाडू योगेश त्या ठिकाणी होता आणि योगेश कडून हा फटका आपण पाहिला मात्र थोडासा फटका फसला गेला.
गडी बाद होतोय झेलबादच्या स्वरूपात जम्मू राईस संघाचा योगेश. थँक्यू, धन्यवाद DJ RK. मुर्दा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. नाश्ता सुरू आहे. मुर्दा संघ, मुर्दा मास्टर्स नाश्ता सुरू आहे. चेंडू टाकून झालेत ते 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. योगेश बाद होतोय या ठिकाणी. हॅलो, या ठिकाणी आम्ही वळतोय शुभ सन्मानाच्या दिशेनं. RK क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरेश्वरजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपल्या आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सहखजिनदार सन्मानित जगदीशजी गरज साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत. व्यासपीठावर आपण सचिव भगवानजी पडित साहेब यांना देखील पाहतोय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस नक्कीच म्हणायचं गेलं तर स्कूप करण्याचा प्रयत्न होता. आताच्या सध्याच्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं अनेक व्हिडिओ आपण व्हायरल होताना पाहिलेले आहेत. सुपला शॉट आणि या हॅट्रिक, क्या बात आहे. आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिली हॅट्रिक दीपक म्हात्रे या RK क्रीडा मैदानावर घेत आहे. अभिनंदन दीपक. आणि आजच्या दिवसात पहिला सामना दीपक म्हात्रे, आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. वेल डन दीपक म्हात्रे अँड कॉंग्रॅच्युलेशन. काल सर आपल्या आठवणीसाठी काल आपण देखील या ठिकाणी आला होतात आणि काल या मैदानावर अर्धशतक देखील झळकावलं एका खेळाडूनं. मॅन फ्रॉम वाघवेल नंदू पाटील ज्यांना आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक या मैदानावर झळकावलं आणि तो 4था खेळाडू ठरला. या RK क्रीडा मैदानावर अर्धशतक झळकावणारा तो 4था खेळाडू ठरला. दरम्यान वाटत मंकीचा प्रयत्न, परंतु तितके चाणक्य प्रशांत. दरम्यान पुढे चेंडू राकेशला आणि मध्ये सुपला शॉट. मला वाटतं या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 3 फलंदाज बाद झाले. सुंदर षटक हाताळले ते दीपक म्हात्रे. अति सुंदर षटक, हॅट्रिक. हा सर व्हिडिओ व्हायरल होईल. राकेशचा हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल सुपला शॉटचा. तर नक्कीच एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय. त्या म्हणजेच 44 धावा आणि 45 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत एक्सर B या टीमला. चला, नाणेफेक करण्यासाठी या मुर्दा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. मुर्दा संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे कोलशेत संघ. कोलशेत संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. मोहन घरत, नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. ज्ञानेश्वर यानं जवळपास 9 धावा दिल्या. गणेशनं 9 धावा दिल्या. त्यानंतर धर्मेंद्र याने तब्बल 12 धावा खर्च केल्या. नितेशनं जवळपास 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर अंतिम षटक, हणामारीचं षटक आणि या हणामारीच्या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 2 धावा, 3 गडी बाद, हॅट्रिक पूर्ण केली. असा फ्लॅग ज्यावेळेस आपण एखाद्या 2 व्हीलरवर पाहतोय त्यावेळेस आठवण येते मित्रांनो, ती म्हणजेच एखाद्या प्रीमियर लीगची. आणि यावेळेस देखील येत्या शनिवारी आणि रविवारी मोरवा प्रीमियर लीग हे आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळणार आहे. चला, दोन्ही कॅप्टन, कोलशेत टीम कॅप्टन, मुर्धा टीम कॅप्टन आलेले आहेत. कोलशेत टीम कॅप्टन या. आणि मला वाटते इथे पाण्याची आणि थंड्याची सुंदर सोय केलेली ते गोल्डन मित्रमंडळ मोरवा. खूप खूप आभारी आहे RK मोरवा मास्टर आणि यंग. सुंदर इथे व्यवस्था केलेली आहे.
2 दिवस चहाची व्यवस्था जी केलेली आहे आरकेचे माजी खेळाडू शितेश्वरजी पाटील साहेब यांच्याकडून 2 दिवसाची चहाची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन लवकर या. नियम मी क्लिअर करतोय. नाणेफेक करण्याच्या अगोदर आपापल्या प्लेअर लिस्ट आपण एकमेकाच्या हातामध्ये द्या. त्यानंतर लक्षात ठेवा बरेचसे असे नियम आहेत, त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. दुसरा नियम म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाणी किंवा बॅट घेऊन जाऊ शकत नाही आहेत. जर तुम्हाला पाणी किंवा बॅट घेऊन जायचं असेल तर अगोदर तुम्हाला पंचांना विचारावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. पाणी तर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही आहेत, कारण आमच्याकडे एक आम्ही स्टँड असा तयार केलेला आहे. त्या स्टँडनं फक्त एक जबाबदारी उचललेली आहे या स्पर्धेची, ती म्हणजे पाण्याची. न्यू गोल्डन मित्रमंडळ मोरवा यांच्याकडून संपूर्ण पाणी, फर्स्ट एड बॉक्स, त्यानंतर ग्लुकॉन डीची देखील व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. हॅलो. आणि जी ग्राउंडच्या एंट्री गेट आहे त्यासमोर ज्या गाड्या लागल्यात 4 व्हीलर 2 व्हीलर, कृपया आपल्याला विनंती आहे कृपया ती गाडी आपल्या साईडला लावा. गेटच्या समोर गाड्या आहेत, बाईक आणि 4 व्हीलर लागले त्या कृपया करून आपण साईडला करा, आपल्याला विनंती आहे. आणि इथे नाणेफेक होते. आणि म्हणजे नाणेफेक करतील जगदीश घरत, मुर्दा आणि कोलशेत. आजच्या दिवशी दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. दरम्यान ते क्षेत्ररक्षण लागते. ते राईस संघाचं खूपच कमी धावसंख्या उभारलेली म्हणजे 44-45 विन आहे. आणि कसून गोलंदाजी करावी लागेल, कसून क्षेत्ररक्षण करावे लागेल, गोलंदाज चांगली साथ द्यावी लागेल या क्षेत्ररक्षकांना. आणि हरेश पाटील आरके मोरवात एक उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. चला नाणेफेकीचा कवळ त्या ठिकाणी केला जातोय. स्विंग करतोय कॉइन जगदीश गरज साहेब यांच्या शुभ हस्ते. टॉस विन मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. या ठिकाणी दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. वेलकम प्रशांत, वेलकम मुर्दा, आपलं या आरके क्रीडा मैदानावर सरसे स्वागत. आणि वेलकम मोहन घरत, वेलकम कोलशेत, आपलं देखील आरके क्रीडा मैदानावर सरसे स्वागत. त्यानंतर न्यू गोल्डन मित्रमंडळ मोरवा यांच्याकडून वेलकम किट हा दोन्ही कॅप्टनला दिला जातोय. वेलकम किट मध्ये आहे एक थंड पेय, हे या ठिकाणी दिलं जात आहे. यास या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मास्टर्स कपचे सर्वा ज्यांच्या बुद्धीतून या मास्टर्स क्रिकेटचा उगम झाला असे आदरणीय सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आरके क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आहेत. मिस्टर कोण आहे, A1 आहे का? यस राजू आहे स्ट्राईक एंडला. राजूच्या बॅट मधून आपण फटका पाहतोय. राजू आणि धर्मेंद्र ही जोडी आपण पाहतोय. एक्सर बी या टीमची स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होते एक्सर बी च्या खेळीला 1 या धावेनं. या ठिकाणी आपण शुभ सन्मानित करतोय. 1989 साली मास्टर्स क्रिकेटचा उगम झाला होता. बालयोगी सदानंद महाराज, महाराष्ट्राचे संत, यांची जन्मभूमी राई या गावातून त्या मास्टर्स कपचा उगम झाला होता. आणि त्या मास्टर्स कपचे प्रोप्रायटर सर्वा मास्टर्स कपचे आयोजक, नियोजक, सगळे काही सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आरके च्या वतीनं विनोद म्हात्रे साहेबांचं सरसे स्वागत केलं जात आहे. म्हात्रे साहेब पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत.
इचको आणि या ठिकाणी नक्कीच एक चांगली माहिती मिळते. राई या गावाची सुपुत्री नॅशनल शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये अवर लेडी ऑफ नाझरेथ स्कूलच्या माध्यमातून खेळताना जवळपास ब्रॉन्झ पदक पटकावलेलं आहे. अभिनंदन. नक्कीच राई गाव एक कलावंतांचं गाव देखील म्हणून ओळखला जातोय, कारण राईच्या गावामध्ये देखील यात्रेच्या निमित्तानं जे नाट्यप्रयोग होतात आणि त्या नाट्यप्रयोगामध्ये देखील राई गावातील कलावंत आपण नेहमी पाहतोय. तर या ठिकाणी ती चिमुकली या ठिकाणी दाखल झालेली आहे. मनस्वी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि तिचा देखील शुभ सन्मान आरके क्रीडा मंडळाच्या वतीनं केला जातोय. उत्कृष्ट कोपररक्षक या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मनस्वीचा शुभ सन्मान खरोखरच नॅशनल शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावणं खायची गोष्ट नाहीये, कारण अनेक शालेय स्पर्धक त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि तिथून मात्र ब्रॉन्झ पदक पटकावणारी मनस्वी राई गावाची सुपुत्री या ठिकाणी आलेले आहेत. तिचं देखील आरके क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सरचं स्वागत करतोय आणि तिचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. न्यू बॅटर्स मिस्टर किशोर पाटील या ठिकाणी आलेले आहेत. विजयासाठी धावा आहेत त्या 45 धावा. त्यानंतर राई गावात यावेळेस कट केला गेला. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर्स आहे. जितू चेंडूला फील्ड करतोय. ग्रंथ पारायण देखील सुरू आहे सर राईच्या गावामध्ये. म्हणजे संतांची भूमी म्हणून मित्रांनो महाराष्ट्राला ओळखलं जातं आणि आपल्या महाराष्ट्राचे संत बालयोगी सदानंद महाराज यांची जन्मभूमी राई हा गाव आपण पाहतोय आणि राई या गावातील हा आपण संघ पाहतोय जेम्स बॉन्ड राई. धावसंख्या आहे. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येत आहेत फलकावर त्या 6 धावा. थँक्यू डीजे आरके. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत 39 धावा या 24 चेंडू मध्ये करायच्या आहेत एक्सर बी या टीमला. न्यू बॉलर्स आपण पाहतोय संकेत पाटील. टेनिस क्रिकेट जगतातील एक गोड आवाज, कारण संकेत म्हटलं तर एक आपण उत्तम दर्जाचा समालोचक म्हणून अनेकदा आपण टेनिस क्रिकेट जगताच्या त्या पटलावर संकेत पाटील यांना पाहिलेलं आहे. यावेळेस इन टीम आपण बेस्ट बॉलर म्हणून पाहतोय. सध्याच्या घडीला संकेत कडून उत्तम कामगिरी जेम्स बॉन्ड राई संघासाठी केली गेलेली आहे अनेक स्पर्धांमध्ये. मग ती मॅच जुचंद्रची असू द्या किंवा ओंबरमध्ये गोरदेवची मॅच असू द्या किंवा पांझूचं ते मैदान असू द्या, एक उत्तम दर्जाचा क्लास गोलंदाजीच्या माध्यमातून आपण संकेत पाटील यांचा पाहिला आहे.
कॉमेंट्रीमध्ये नक्कीच नंबर 1 आहेत आणि गोलंदाजीमध्ये देखील नंबर 1 ची कामगिरी करताना संकेत पाटील. यावेळेस बॉडीला स्विंग तर चांगला मिळाला होता, अतिशय सुरेख पद्धतीनं बॅट फिरवली होती, मात्र समन्वय त्या ठिकाणी झाला नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच करतोय, वेग तर अतिशय जबरदस्त आहे संकेत पाटलांजवळ. संकेत पाटील सकाळी सकाळी दिनेश पाटलांसोबत आमचा संवाद झाला. सरांच्या आज मी घरी गेलो होतो, सरांकडून कॉल आला होता आणि जवळपास अर्धा तास आम्ही सरांसोबत चर्चा केली, दिनेश पाटील सरांसोबत, कारण भरपूर वर्ष त्यांनी दिलेले आहेत मास्टर्स क्रिकेटला. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलं गेलं. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर्स आहे मिस्टर चेतन पाटील, थोडीशी मिसफिल्ड. नक्कीच 3 बंधू आहेत, एक तर चेतन, त्यानंतर योगेश आणि संकेत. आणि दिनेश सरांसोबत वार्तालाप करताना खूप बरं वाटलं, जुन्या आठवणींना उजाळा आला आणि अजूनही ते नक्कीच आपल्या मास्टर्स क्रिकेटला थोडंसं वेळ देत नाहीयेत, मात्र आपल्या मास्टर्स क्रिकेटच्या संपूर्ण स्पर्धा ह्या दिनेश पाटील सर सातत्याने पाहत आहेत. प्रत्येक स्पर्धेची ते माहिती घेत आहेत आणि जवळपास अर्धा तास त्यांच्यासोबत वार्तालाप करताना मला देखील खूप बरं वाटलं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11 आणि कदाचित ते थोड्याच वेळात तिथे भेट देणार आहेत. त्यांनी म्हटलं की नक्की मी येईल त्या ठिकाणी. इथून वेग वाढवावा लागेल. एक सर बी टीमला थोडंसं गेअर शिफ्ट करावं लागेल, सध्याच्या घडीला गेअर शिफ्ट करण्याची गरज आहे एक सर बी टीमला, अन्यथा संघ अडचणीमध्ये येऊ शकेल. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला वेळेचं बंधन दिलेलं नाहीये, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त वेळ वाया घालवाल. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अगोदर मात्र मन बनवलं होतं, मात्र यस इज गॉन. यावेळेस गडी बाद होतोय मिस्टर राजू. क्लिंग बॉल, दांडी गुल. थँक्यू, धन्यवाद डीचे आर के. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि यावेळेस स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला होता राजूनं, तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला. ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी राजू आला होता आणि ती नक्कीच शैली ओळखली होती संकेत पाटीलनं. सरळ चेंडू उधळला गेला यष्टीवर आणि दांडी गुल झाली मिस्टर राजू मात्रे यांची. न्यू बॅट्समॅन नितेश येतोय, नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शॉटअप लेन चेंडू, यस गुड कॅच, अप्रतिम कॅच, अप्रतिम कॅच जितूकडून. बॅक टू बॅक दुसरा धक्का जम्स बॉन्ड राई या टीम कडून दिला जातोय एक सर बी या टीमला. गडी बाद, गॉन. संकेत, तुझ्यासाठी पारितोषिक आलं होतं मित्रा, पण ज्यांनी पारितोषिक लावलं होतं त्याला कल्पना नव्हती की तुझे शेवटचे 2 चेंडू आहेत. 1000चं पारितोषिक संकेत पाटील तुमच्यासाठी आलं होतं हॅट्रिक साठी. मात्र पुढची मॅच जर 5 ओव्हरची झाली तर ते नक्कीच प्राइज कंटिन्यू राहू शकेल. बाबू राई गावाचा एक बेस्ट ओपनर आणि त्यांनी ते पारितोषिक लावलं होतं, मात्र खरोखर 2 चेंडू आहेत याची कल्पना बाबूला नव्हती. संकेत पाटील शेवटच्या 2 चेंडूवर 2 सफलता.
उत्तम दर्जाची गोलंदाजी. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. स्वीपर पॉइंट च्या दिशेनं फिल्डर्स त्या ठिकाणी उभा होता जितू. आणि जितू देखील ज्याप्रमाणे संकेत पाटीलनं जे संधी निर्माण केली मैदानाच्या आतमध्ये, त्या संधीचं सोनं जितूनं देखील केलं. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर दीपक माद्रे. एका साईडला आहेत किशोर पाटील, एका साईडला आहेत दीपक माद्रे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. फलकावर धावा लागलेल्या आहेत. ते 11, येणारे चेंडू 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 34. 18 चेंडू 34 धावा. मी तर म्हणेल तितकंच मोठं आव्हान नाहीये. 11ची सरासरी आहे. 11.33 ही सरासरी समोर आहे एक्सर बी टीमच्या. पर ओव्हर 11.33 ही सरासरी जर एक्सर बी संघ करत राहिला तर नक्कीच या मॅच मध्ये एक्सर बी संघ येऊ शकतोय. फुलटॉस सरळ बॅटने चेंडूला खेळलं गेलं. डीप लॉंग ऑफ मधून संकेत पाटील येत आहेत वेगाने चेंडूला फील्ड करण्यासाठी. नॉन स्ट्राइक एंडला फेक. फक्त आणि फक्त एक धाव. प्रशांत माद्रे न्यू बॉलर्स आपण पाहतोय. तुझा पप्पा नाही, तुझा पप्पा तो बघ तिथे बसलाय प्रशांत माद्रे. तो दुसरा प्रशांत माद्रे आहे. इथून प्रत्येक चेंडूवर फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय. जम्स बॉन्ड 5 जेतेपद, 5 टायटल हे आतापर्यंत जम्स बॉन्डने घेतलेले आहेत. आणि एक स्पर्धा फक्त राहिली आहे ही, आणि दुसरी एक स्पर्धा आपली राहिलेली आहे. इथून जम्स बॉन्ड संघ हाच विचार करेल की आम्हाला नंबर 1 वर राहायचं आहे. यस, बॅक टू बॅक. तुझं हार्दिक स्वागत. मॅच वन आहे. प्रशांत मात्रे यांना आपण पाहतोय आणि नक्कीच एक सफलता प्राप्त करतोय प्रशांत. नंबर 2 च्या त्या चेंडूवर न्यू बॅटर्स रणजित मात्रे या खेळाडूवर मात्र नक्कीच एक्सर बी च्या विजयाची जबाबदारी असेल. इथून मात्र रणजितला एक महत्वपूर्ण इनिंग साकारावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीतून मार्ग दाखवावा लागेल आपल्या टीमला रणजित मात्रे यांना. यावेळेस आल्या बॉटम हँडचा वापर करत ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून जातोय. यष्टीच्या मागे आहेत एक चप्पल यष्टी रक्षक मिस्टर राकेश पाटील. मोरदा टीमचे चाहते अगोदरच या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यावेळेस आमच्या चेतन पाटीलचे देखील हात लंबे आहे. हा षटकार नक्कीच निघून गेला असता, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं. अफलातून एफर्ट लावला गेला आणि हा षटकार मात्र अडवला चेतननं. यावेळेस समस्तान स्ट्रोक आहे, मात्र कोणताही फिल्डर्स त्या ठिकाणी नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर्स येतोय नितीन. तत्पूर्वी फक्त सिंगल. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या 15. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रा सुरू आहे.
प्रशांत मात्रे या गोलंदाजाला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. चला आज अंतिम दिवस आहे, शक्यतो वेळ वाचवा, अन्यथा आयोजकांना कठोर व्हावं लागेल. काही बंधनं आम्हाला लावावी लागतील. थोडंसं टेन्शन वाढेल, कारण ज्याप्रमाणे जो फटका रणजित मात्रेनं खेळला होता आणि त्यानुसार नक्कीच हा जो बॅटर्स आहे या बॅटर्सला विकेटवर उभं राहावं लागेल. राईस संघ विचार करेल की या बॅटर्सला लवकर डगआउट मध्ये जाऊ दे. इथे मला डगआउट मध्ये जातो. न्यू गोल्डन मित्रमंडळ मोरवा यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. थँक्यू न्यू गोल्डन मित्रमंडळ मोरवा, धन्यवाद. इथून मात्र नक्कीच समीकरण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 ओव्हर झालेले आहेत आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण सांघिक फलक पाहतोय. एक्सर बी या टीमचा त्या 15 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 30. 12 चेंडू 30 धावा. मगाशी आपण पाहिलं 11.33 ही सरासरी समोर होती. रिक्वायर्ड रन रेट एक्सर बी या टीमच्या इथे मात्र नक्कीच थोडासा रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. पर ओव्हर 15 हा रिक्वायर्ड रन रेट मात्र समोर येतोय एक्सर बी टीमच्या. ज्ञानेश्वर पाटील न्यू बॅटर्स. चेतन पाटील समोर आहेत रणजित मात्रे. एका साईडला राई तर एका साईडला जवळपास एक्सर बी, म्हणजे एका साईडला मुंबई तर एका साईडला भाईंदर. फुलटॉस यावेळेस स्लॉक स्लिप खेळायचं होतं. या चेंडूला मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. यावेळेस बॅटला स्विंग तर नक्कीच चांगल्या पद्धतीने केलं गेलं होतं, मात्र चेंडूचा संपर्क नाहीये. थोडीशी जी उचली असते, थोडीशी जी फ्लाईट असते चेतनच्या त्या गोलंदाजीमध्ये, ती फ्लाईट अनेकदा बॅटर्सला फसवून जाते आणि यावेळेस देखील त्याच फ्लाईटनं नक्कीच अडचणीमध्ये आणलं होतं रणजित मात्रे यांना. पहिलं चेंडू डॉट. रनवे मध्ये चुकी होताना पाहायला मिळते. यावेळेस अतिशय सुरेख इथून मात्र नक्कीच एक्सर बी चा संघ थोडासा बॅकफुटला येताना ज्या खेळाडूवर विश्वास होता, ज्या खेळाडूनं पहिला फटका अतिशय योग्य पद्धतीनं मारला होता, तोच फलंदाज मिस्टर रणजित मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
अँड जोडीचे धावसंख्या आहे ती म्हणजेच 15 आणि 15 या धावसंख्येवर जवळजवळ 6 विकेट्स पडल्या आहेत. एक्सर बी या टीमच्या न्यू बॅटर्स मिस्टर मिलिंद. हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून नक्कीच अडचणी वाढल्यात, टेन्शन वाढलंय एक्सर बी या टीमचं, कारण महत्वाची विकेट होती. मी तर म्हणेन जो क्रमवार रणजित म्हात्रे यांचा आपण पाहिला तो क्रमवार कुठेतरी नक्कीच मला तरी वाटलं चुकीचं वाटतोय. इथून रणजितला पुढे यायचं होतं, कारण ज्या ओव्हर्स होत्या त्या ओव्हर्स जवळपास पहिलं षटक आपण पाहिलं तर धनजीचं, त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर संकेतचं, जवळजवळ 4थ्या क्रमवारावर रणजित म्हात्रे यांना यायचं होतं. तर कुठे नक्कीच या मॅचला कलाटणी येऊ शकले असते. थोडासा उशीर होतो रणजितला येण्यासाठी. सिंगल डबल मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न रनवेमध्ये थोडासा कमी पडतोय. ज्ञानेश्वर पाटील आणखीन एक विकेट, 7वा गडी बाद होतो. एक्सर बी या टीमचा धावसंख्या आहे ती म्हणजे 16. धावसंख्या आहे ती 17. माफ करा, मुर्दा मास्टर्स सर्व खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आपले कॅप्टन प्रशांत आपल्याला बोलत आहेत. मुर्दा मास्टर्स सर्व खेळाडू आणि या ठिकाणी न्यू बॅट्समॅन सेदोई यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. 8व्या बॅटनं कोण आहे बॅट्समॅन? अशोक का? एक्सर बी. ओके, अशोक येतोय. वेलकम नारंगी, आपलं हार्दिक स्वागत नारंगी टीमचं. जबरदस्त गोलंदाजी चेतन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र समीकरण बदलली गेली, गणित बदलली गेली या मॅचची. रणजित मात्र ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस नक्की टेन्शन फ्री क्रिकेट पाहायला मिळतं राई या टीमचं. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये राई, माफ करा, एक्सर बी या टीमला करायच्या आहेत त्या 28 धावा. 6 चेंडू आणि 28 धावा करायच्या आहेत. वेलकम राजेश पाटील. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून राजेश पाटील यांची ओळख आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आरकेचे खेळाडू, माजी खेळाडू शशिकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला या ठिकाणी विकेट घेतली गेली. 8 विकेट्स पडलेले आहेत एक्सर बी या टीमच्या. अजूनही संधी आहे का? 35चा खेळाडू इन होईल. यास गणेशला संधी मिळते खेळण्यासाठी. 35चा खेळाडू इन होतोय. बाजूला अशोक, सदानंद पाटील हा बॅटर्स बाद होतोय. न्यू बॅटर्स 35 इयर ओल्ड गणेश रवींद्र मात्रे. वेलकम राजाजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आल्या नक्कीच यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता.
मस्त असतो का चेंडू अवैध आहे. जितू प्रयत्न करतोय, आईसाईट झाला नाही चेंडू म्हणतोय तो देखील. वेलकम धीरज भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम मात्र साहेब, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलासजी मात्र साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज टीमच्या गणवेशामध्ये नाही आहेत ते, आज वेगळ्या गणवेशामध्ये आहेत. क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर्स प्रशांत मात्रे चेंडूला फील्ड करतायत. एक धावच काढली नाही. गणेशचा स्ट्राईक हवी आहे. यावेळेस देखील फटका क्रॉस बॅटेड आपल्याला पाहायला मिळतो. हेमराज पाटील आरकेचे खेळाडू कुठे असतील तर या जरा. आरकेचे खेळाडू हेमराज पाटील कुठे असाल तर प्लीज संपर्क साधा. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर देखील हा फटका पोचतोय. डीप मध्ये योगेश आहे आणि शेवटच्या चेंडूवर प्राप्त करतोय विकेट प्रफुल्ल. आणि अशा रीतीने आपण पाहतोय एकसर बी संघ पराभूत होतोय. अभिनंदन टीम राई, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. हार्डलक एकसर बी टीम, आपण इथे आलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. कॅमेरामॅन थँक्यू. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सन्माननीय कैलासजी मात्रे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. लेजेंडरी क्रिकेटपटू महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. वेलकम मात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. चला या वळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विनोदजी मात्रे साहेब आणि जगदीशजी गरज साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. सर मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रशांत मात्रे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रशांत मात्रे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. बॅटिंग करताना तब्बल 7 धावा आणि गोलंदाजी अफलातून. 7 धावा बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना 2 महत्वपूर्ण विकेट्स, 3 धावा देऊन प्रशांत मात्रे यायचंय. प्रशांत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब आणि विनोदजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अभिनंदन प्रशांत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. 95 त्वरित जायचंय. दुसरा सामना सुरुवात करायची आपल्याला. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील विनंती करतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची मी विनंती करतोय. ही जागा रिकामी करा. कॉम्बॉक्स मध्ये करतोय बदल. या इनिंग साठी इन्व्हाइट करतो मी हेमप्रकाश पाटील यांना.